खडकसावंग येथे बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मूर्तीचे उद्घाटन करण्यात आले. संतभूमी खडकसावंग येथे नुकताच 14 जानेवारी 2026 ला भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र आसक्त भव्य मूर्तीचे उद्घाटन झाले. संतभूमी दिवसेंदिवस विद्रोह संत महापुरुषांचा आदर्श व त्यांची शिकवण देण्यास सज्ज होत आहेत. सर्व संत महापुरुष यांच्या मूर्ती सर्वांच्या दृष्टीस पडावी याकरिता स्टेट हायवे क्रमांक 300 रोड टच संतभूमीचे सर्वांना दर्शन होते. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा मकर राशीत प्रवेश आणि मनुष्य जीवनाला अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या बुद्ध बोधिसत्वाची संतभूमीवर स्थापना जणू दुधात शर्करा समान होता. 14 फूट उंचीची मूर्ती, जनतेच्या दानातून झालेले त्याचे उद्घाटन, जनतेच्या कर कमलाने झाले तर चरित्र भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र मूर्त्या दिवंगत शिवनारायण निमसडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची पत्नी संजीवनी निमसडकर, मुलगी इंजिनियर साक्षी यांनी संतभूमीस जनतेच्या दर्शनास दान स्वरूपात भेट दिली व स्वतःच्या कर कमलाने उद्घाटन केले. कार्यक्रमाची सुरुवात भिक्खू संघ व अनानागरिक संघ यांच्या वतीने बुद्धपूजा परिपत्र पाठाने झाली. त्यानंतर विधिवत बुद्ध बोधिसत्वाच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर संतभूमीचे संस्थापक आचार्य डॉक्टर मिलिंद बोधी यांनी उपस्थितांना संतभूमीवर उपक्रमांबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारत कापशीकर यवतमाळ, प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अभिजित चौहान, ललिता मेश्राम यवतमाळ, भीमराव गणवीर धामणगाव रेल्वे, तसेच साहेबराव महाजन, रवींद्र वानखडे अमरावती, तसेच अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील गावागावावरून आलेल्या महिला संघ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय दवाडे, सचिव संतभूमी यांनी केले, तर प्रास्ताविक वनमाला कापशीकर आणि आभार प्रदर्शन सविता खाकसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संतभूमीचे समस्त विश्वस्त आजीवन सदस्य, जननागरिक, महिला व पुरुष संघ, रमाई महिला संघ यांनी परिश्रम घेतले.